नमस्कार कृषी साथींनो, आपलं कृषी साथी चॅनलवर स्वागत आहे. आणि हो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो ऐकून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. बाजारात सध्या एकच मोठी भीती आहे, ती म्हणजे सीसीआय म्हणजेच आपलं भारतीय कापूस महामंडळ. त्यांच्याकडचा तब्बल 82 लाख गाठींचा प्रचंड साठा विकायला काढणार आहे. आणि सगळ्यांच्या मनात प्रश्न एकच आहे, यामुळे आपल्या कापसाचे भाव वाढणार की गडगडणार? आता ही भीती नेमकी का आहे हे आधी समजून घेऊया. बघा, सीसीआय म्हणजे बाजारातला सगळ्याच मोठा खेळाडू. ही एक सरकारी संस्था आहे जिचं मूळ कामच शेतकऱ्यांना आधार देणं आणि बाजारातले भाव स्थिर ठेवणं हे आहे. पण जेव्हा एवढा मोठा साठा बाजारात येतो ना, तेव्हा साहजिकच सगळ्यांच्या मनात एक धाकधूक असते की अरे बापरे, आता भाव कोसळणार तर नाहीत ना. सध्याची परिस्थिती बघितली तर भाव साधारणपणे 1900 ते 8100 रुपयांच्या आसपास टिकून आहेत. पण काही दिवसांपूर्वी जो 8800 रुपयांचा टप्पा आपण बघितला होता, तिथपर्यंत बाजार अजून पोहोचलेला नाहीये. आणि त्यामुळेच ही चिंता आणखीनच वाढलीय. आणि हीच तर खरी भीती आहे, डोक्यावर टांगती तलवार. जरा विचार करा, बाजारातला सगळ्यात जास्त कापूस यांच्याकडे आहे, त्याच सीसीआयने जर कमी भावाने कापूस विकायला सुरुवात केली असती तर खुल्या बाजारातले व्यापारीसुद्धा भाव पाडतील आणि याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्याला बसणार. याच एका शक्यतेने संपूर्ण बाजार धास्तावला होता. पण याच भीतीदायक वातावरणात एक खूप मोठी आणि खरं सांगायचं तर एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सीसीआयने त्यांच्या विक्रीचे भाव जाहीर केले आहेत आणि हा निर्णय या संपूर्ण कहाणीला एक नवीन सकारात्मक वळण देणारा ठरलाय. आता हे आकडे जरा लक्ष देऊन बघा, कारण यातच आपलं उत्तर दडलेलं आहे. सीसीआयने जुन्या कापसाचा भाव 53 ते 54 हजार रुपये प्रति खंडी ठेवलाय. खंडी म्हणजे साधारण 356 किलो. पण महत्वाचं काय आहे तर यावर्षीच्या नवीन आणि चांगल्या प्रतीच्या कापसाचा भाव 55 ते 56 हजार ठेवला आहे. आणि इतकंच नाही, तर जो एकदम उत्तम क्वालिटीचा कापूस आहे त्याला तब्बल 57 हजार रुपयांपर्यंतचा भाव जाहीर केला आहे. याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ एकच आहे. सीसीआयने बाजाराला एक मोठा सिग्नल दिला आहे की आम्ही कमी भावात कापूस विकून बाजाराचा खेळ बिघडवणार नाही. त्यांनी सध्याच्या बाजारभावाला धरूनच दर ठेवल्यामुळं बाजाराला एक जबरदस्त आधार मिळाला आहे. पण अनेकांना प्रश्न पडेल की सीसीआयच्या एका निर्णयाचा बाजारावर एवढा मोठा परिणाम का होतो? तर याचं उत्तर त्यांच्या ताकदीमध्ये आहे. लक्षात घ्या, सीसीआय फक्त एक मोठी कंपनी नाही, तर भाव स्थिर ठेवण्याची जबाबदारी असलेली एक सरकारी यंत्रणा आहे. चला बघूया त्यांची ताकद नेमकी किती आहे. हा आकडा बघा, तब्बल 82 लाख गाठी. या हंगामात सीसीआयने एवढ्या मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी केली आहे. या एका आकड्यावरूनच आपल्याला कल्पना येते की बाजारातला सगळ्यात मोठा साठा आज कोणाकडे आहे. या 82 लाख गाठींपैकी सर्वात जास्त खरेदी म्हणजे 28 लाख गाठी तेलंगणामध्ये झाली आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात जवळपास 19 लाख गाठींची खरेदी झाली आहे. म्हणजे देशाच्या मुख्य कापूस उत्पादक राज्यांमध्ये सीसीआयची पकड एकदम मजबूत आहे. आणि हेच तर बाजाराचं साधं सोपं गणित आहे. जेव्हा बाजारातला सगळ्यात मोठा साठेदार, ज्याच्याकडे 82 लाख गाठी आहेत, तोच जर आपला माल चांगल्या भावात विकणार असेल, तर मग इतरांना भाव पाडायची संधीच मिळत नाही. यामुळे बाजाराला एक भक्कम आधार मिळतो आणि भाव पडण्याची भीती जवळजवळ संपून जाते. बरं, हे सगळं झालं बाजाराचं विश्लेषण. पण या सगळ्याचा आपल्या शेतकऱ्यांसाठी नेमका अर्थ काय, आपल्याला यातून काय संकेत घ्यायचे आहेत हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. यातून 3 गोष्टी अगदी स्पष्ट होत आहेत. 1. सीसीआय कमी दरात विकणार नाहीये, त्यामुळे बाजारावर जे एक नकारात्मक दडपण होतं ते आता पूर्णपणे दूर झालंय. 2. यामुळे खुल्या बाजाराला एक मोठा मानसिक आधार मिळालाय. आणि 3. यामुळे कापसाचे भाव येणाऱ्या काळातही टिकून राहण्याची शक्यता खूप जास्त वाढली. मग ह्या सकारात्मक वातावरणात शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला हवं? आपली पुढची रणनीती काय असली पाहिजे? चला, यावर एक स्पष्ट ॲक्शन प्लॅन बघूया. फक्त 3 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट, ज्यांनी अजूनही सीसीआयकडे नोंदणी केलेली नसेल त्यांनी ती लवकरात लवकर करून ठेवा. एक सुरक्षित पर्याय म्हणून तो आपल्या सोबत राहील. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजिबात घाबरून घाई गडबडीत कमी भावात कापूस विकायचा नाही. आणि तिसरी गोष्ट, बाजार आता मजबूत दिसतोय, त्यामुळे धीर धरा आणि योग्य भावाची वाट बघा. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की भाव नक्की वाढणार का? बघा, सध्याची परिस्थिती पाहता बाजाराचा कल पूर्णपणे सकारात्मक आहे. भाववाढीसाठी एक मजबूत पाया तयार झाला आहे. जर सरकारने अचानक काही धोरणात्मक बदल केले नाहीत तर खुल्या बाजारात आपल्याला दर आणखी सुधारलेले दिसू शकतात. बाजारात दररोज नवनवीन घडामोडी घडत असतात आणि त्या सगळ्यांची अचूक आणि सोप्या भाषेतली माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी हाच आमचा प्रयत्न असतो.
त्यामुळे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.